गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे नरक चतुर्दशी. तर अभ्यंग स्नान करायचंय मला आणि विवानला. प्रियंकाने ऑलरेडी केले. तर बघा, तिळाचं तेल उठणं वगैरे सगळं आहे. तर तेल आणलं होतं आम्ही. थोडस गरम करायचं असतं ना. असं आहे का? ठीक आहे. बस बस. डोक्याला पण लावायचंय, अंगाला. नाही, स्टीलच्या वाटीत घेतले आहे. तर हे आहे उठणं. इथे थांब. करायची आता आंघोळ. अभ्यंग स्नान करायचं झालं. ठीक आहे. आता उठणं प्रवीणचं आहे बघ, माझ्याच कंपनीचं उठणं आहे ते. बेसन पण टाकायचं आहे ना तेवढ्याच अमाऊंटचं. थोडस मिल्क टाका, दूध टाका. बस ना. ऍक्च्युअली त्याच्यात पाणी नाही सांगितलं. पहिलं त्याला डोक्यापासून खाली कुंकू लावत पहिलं. येतो काय असं ना. बलुबल इले. चला मित्रांनो, चाललेलं आहे अभ्यंग स्नान इथं विवानचं. जास्त लाव, डोक्याला लाव. असं डोक्यापासून खाली. तिळाचं तेल घेतलंय आम्ही. पायाला, तळ पायाला असं घासा. त्याला असं कर ना मालिक चांगली. तुला लावले. वा, मस्त चाललंय अभ्यंग स्नान काळाचं. लाव जास्त त्याला उठणं. बस त्याला नको. मळ काढायचा. बस त्याला नको जास्त. मी उठू का? बसू. याची ॲलर्जी पण होऊ शकते. त्यामुळे माहित नाही आपल्याला. बस आई. चला आता मला तेल डोक्यापासून खाली. चला आता माझा नंबर. पप्पाला येते. कट होती झाल्या बघ ते काढायला. इकडे बघा. काय खाते आता नाही. साबण, मोती साबण घे. धर बालू. विवान बोलती बघली दादू. बघा मित्रांनो, फुलांचं आणि रांगोळीचं कॉम्बिनेशन केलंय प्रियंकाने. फुलों का सही उपयोग प्रियंका से सीखो. चला पाया पडा. घे बाप्पा शुक्राचार्य. घे असं पिलू. तिकडे बघा. हे बघा मित्रांनो, आज आहे धपाटे आणि कापल्या. बघा, आई सांगते पहिली आंघोळ असली की धपाटे बनवतात. एवढे पिठाचं बनवलं. गुरडा बनवतात ज्वारीचा. कवळी कणस उकडी द्या. कवळी कणस वाळून द्यायची. वाळून द्यायला मग ते कुठून बारीक बारीक हुरडा म्हणतात ते घालायची. ज्वारीच्या कवळे कणस असतात, त्याचा हुरडा बनवायचा आणि त्याचं पीठ सगळं मिक्स करून मसाला वगैरे सगळं दळून आणायचं आणि नंतर असे बनवायचे धपाटे. मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. धपाटे, कापण्या, दही, करंजी. विवान आला इथं. तुला काय खायचे? अनारसे पण आहेत आपल्याला, काल बनवले ताईने. 5 आयटम आहेत. 5 खाते ना. काय खातोली? आता भूक लागली त्याला.
तुझं फेवरेट कॉर्नर आहे का रे तू? चला मित्रांनो जेवण करू दुपारचं. बघा वरण भात आहे. आईने मस्त दाल तडका बनवून. दाल तडका ना. आणि इथं आहे काय ग? खवा. बेस्ट लागतोय खवा. संपत आलंय. बस दाल घेऊ शकते ना तू? मस्तपैकी मिरच्या तळ्यात. कोणत्या मिरची आहे त्या? वडापावच्या? बेडगी मिरची. अच्छा जी लाल होती ती. बरं का 2 किलोचा करायचा शेवट करायचा कांदा कापायचा. मित्रांनो बघा विवान झोपेतून उठलाय आणि ना माझ्यासोबत खेळतोय. सांगू का तुम्हाला तिथे कॅमेरा ठेवलाय त्याला कळलेलं आहे ते. कळलं ना तुला? नाही ना तिथे रेकॉर्डिंग चालू आहे. इथे झोपतो. झोप इथे. असं झोप माझ्यासारखं. कॅमेरा हा मित्रांनो आम्ही बनवणार आहे आता इथं गुलाबजामुन. रेडीमेड पाकिट आणलं होतं. कुठे गेलं ते पाकिट? चितळे फूड्स 200 ग्रॅमचं पाकिट होतं. त्यात किती गुलाबजाम झाले प्रियंका? 40 गुलाबजाम. आणि इथं करायला ठेवलं आहे आम्ही पाक साखरेचा. करणार आहोत आम्ही आता गुलाबजामुन. व्हेरी इझी प्रोसेस ऑफ गुलाबजामुन. मळायचे आणि तळायचे आणि लगेच पाकात टाकायचे. अष्टपुत्र. पाया का पडती मग माझ्या? तुमच्या पाया पडत होते. मग तळायचे का साईडला? हे पलीकडे ठेवू गरम करायला ठेवा. हे पलीकडे ठेवू का? इलायची पण टाकायची गुलाबजामुन मध्ये? इलायची मी तर कधी खाल्ली ना. आता खाऊन बघा. साखरेचा अंदाज बघू का? काय माहित पाक तयार झाले बघा. मला पण नाही अंदाज. तार आली पाहिजे ना. तार किती टाकू? थोडंच टाका. 1 2 वेलची इलायची वेलदोडे सगळं चालतं. टाकलेलं आहे आम्ही पाकात. आता जाणार आहे गुलाबजाम तेलात. तार आली पाहिजे प्रियंका. अरे जळायला लागलं. हायपरवाल्या लाल झाले. गॅस कम. गॅस कम करो. गॅस कम करो. हायपर नका हो. बरं नाही होत. मी शिकवलेलं वाया गेलं सगळं. कशी तळायची गुलाबजाम. ऑन कॅमेरा सांग प्रियंका मी किती गुलाबजाम करून घातले तुला? खाऊ घातली? हां एग्री. मग बघा वाटते का काला जामुन? काला जामुन वाटतोय. वाटतोय मग काला जामुनच करायचं. अच्छा ये था क्या तेरे दिमाग में? काही नाही गुलाबजामुनला जास्त करपून तळून घ्यायचं. झाला काला जामुन. वाव इट लुक्स लाईक काला जामुन. हा आला आला. रेडीमेड पिठात मैदा असतो ना. ओ माय गॉड मस्त फुललेले आहेत. जेवल्यानंतर बाउल मध्ये घ्या वाटलं असतं आणि मग खा. टेस्ट करतो ना आता. मला चमचा दे. कुठे गेला होता? चला करूयात गुलाबजामुन टेस्ट. आपण कुठे गेलतो? आणि द्या मला. एन्जॉय केलं तरी खाली. तुमच्याकडे गेला तर बघत सुद्धा नाही. हा मस्त झाले गुलाबजाम बरं का. खाल्ल्यानंतर खाऊ ना. 2 खाल्ले डायरेक्ट. नंतर घेऊ ना. 3 खातो. अजून एक खातो. नाही ना माझ्या पिल्ल्याला पण खाऊ घालायचे. तू जास्त का नाही केलं? वाटलं राहिलं तर मला. मित्रांनो जेवण करूयात.
काय पाहिजे रे तुला? रिमोट पाहिजे? भाकरी, धपाटे, भेंडी, मिरची आणि वांग्याचं भरीत. चला आता जेवण करूयात. जेवण पण खातो इथं धपाटे बघा. आवडले आवडले. मला 8 दे 8. प्रियंकाला 2च बाद झाले. 4च दिले. परत 4 देणार आहे का? 4 एवढेच खायचे. आम्ही चाललोय विमाननगरला परत. काल जे एक ब्लँकेट आणलं होतं ते जरा रिप्लेस करायचे. तुम्हाला दाखवतो आता कुठून घेतलं होतं आम्ही ब्लँकेट. पातळ वाटते जरा. मित्रांनो घ्यायला गेलो होतो फक्त ब्लँकेट एक्सचेंज करायला. ते बघा शर्ट घेतला. दिवाळीच काढलंय माझ्या नवऱ्याने. आता बघू घरात गेल्यावर सगळं ट्राय करून दाखवतो काय काय घेतलंय. भूक लागली भूक लागली. झोपा त्याला. कैसा है ओव्हर साईज. याची प्राइस आहे 350 रुपये. कोणता कलर पाहिजे तो घ्या. वरती जातोय ठीक आहे का? काही असते का? हा घे माझा. हा एक शर्ट घेतला मित्रांनो. शर्ट हा कितीला होता? 300 रुपये. नसले शर्ट आहेत अजून तिथे. कोणता पण घ्या 300 रुपये. 2 ब्लँकेट घेतले बघा. आता मोमो एकदम पातळ. भारी कलर आणला प्रियंका आपण. हे बघ कुठं काय झाले. घेतलं रे 500 रुपयाला. आपण कलर मस्त किती मोठा काय खातीये? मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. 11:15 वाजले. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे लक्ष्मीपूजन, दिवाळी. तर दिवाळीच्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा ब्लॉग उद्या तुम्ही बघत असणार ज्या दिवशी दिवाळी असणार. तर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला ज्यांनी अजून केलं नाही त्यांनी. बघतात बघणारे बघतात. बघितलं चांगलं वाटतं जरा. नाही मला फक्त काउंट दिसतो किती लोकांनी बघितले. बक्षीस काय नाही. असंच करत राहायचं. माझी आवड आहे म्हणून. I'm solo dancing on your body.